नमस्कार, आपलं स्वामी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाणीपुरीची रेसिपी करणार आहोत। चला तर रेसिपीकडे वळू। चला तर मी इथे आता बटाटे उकडून घेते मीडियम साईजचे आणि कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेले आणि मीडियम साईजचे मी इथे आता 3 बटाटे घेतलेले ते शिजून घेणार आहे। चला मी आता ही पापड पाणीपुरीचं पॅकेट घेतलेले आणि अगदी हे डीमार्टमधून आणलेले 100 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे आता चांगल्या प्रकारे मी तळून पण घेणार आहे। तसेच इथे मी आता हे रुचिराचं चौपाटी पाणीपुरी चटणीचं गोड आणि आंबट असं चिंचेचं हे मिक्स पाणी घेतलेले पॅकेट आहे। हे आपलं जवळजवळ इथे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे। चला तर आता चटणी पूर्ण पातेल्यात मी ओतून घेते आणि त्याच्यामध्ये चटणीत अर्धा लिटर पाणी मिक्स करायचे कारण आपली चटणी अगदी घट्टसर आहे, त्याच्यामुळे हे पाणी अगदी सहज ॲड होऊन जाऊ शकतं। बघू शकता तुम्ही आणि छान प्रकारे मी लगेच मिक्स करून घेणार आहे। अगदी पाणी आपलं घट्टसर आहे, अगदी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। चला आता इथे पाणीपुरी बनवण्यासाठी मी इथे बारीक कांदे कट करून घेतलेली, ही बुंदी घेतलेली पिकी आणि 0 नंबरची शेव घेतलेली, कोथिंबीर, टमाटा कापून घेतलेला आहे बारीक। जी बुंदी ती साधी ती मी पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता हे आपलं पाणी इथे पाणीपुरीचं बनून रेडी झालेले। लगेच आता आपले इथे बघू शकता तुम्ही बटाटे पण उकडून झालेले आणि मी गार करून घेतलेले आणि थोडंसं आता मी चवीनुसार मीठ टाकलेले, हळद टाकलेली थोडी आणि थोडासा वरून कांदा टाकून घेते, टमाटा टाकून घ्यायचा आणि थोडी साधी बुंदी टाकलेली मी इथे, शेव टाकून घेतलेली 0 नंबरची आणि कोथिंबीर पण वरून टाकून घ्यायची आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे, अगदी बारीक करून घ्यायचे। सगळे बटाटे मॅश करून घ्यायचे अशा पद्धतीने। तर इथे मी लगेच पाणीपुरी तळून घेणार आहे, हे पापड पाणीपुरीचे बघू शकता तुम्ही। चला इथे आता मी कढई ठेवलेली आहे आणि तेल पण टाकून घेतलेले, आपलं गरम झालेले तेल अगदी आणि अगदी छान प्रकारे मी असे हे तळून घेणार आहे, अगदी सोनेरी रंग येईपर्यंत। बघू शकता तुम्ही इथे छान प्रकारे अगदी फुलून निघत आहे। दुसरं चला तर इथे मी सगळी पुरी छान प्रकारे तळून घेतलेली बघू शकता तुम्ही, अगदी टम्म फुल अशी फुगलेली आहे आणि सर्व मी इथे अशीच तळून घेणारी पुरी बघू शकता तुम्ही। छान प्रकारे आपली सर्व पुरी इथे तळून झालेली आहे, अगदी क्रिस्पी झालेली बघू शकता तुम्ही। चला तर इथे आपले पुरी तळून झालेली, अगदी बटाट्याचं सारण पण आपलं रेडी आणि आपलं
पाणीपुरीचं इथे पाणी पण परफेक्ट असं रेडी झालेली आहे. आता आपण लगेच पाणीपुरी बनवायला घेऊया. चला आता इथे मी लगेच पाणीपुरी बनवायला घेतलेली आहे आणि अगदी छान प्रकारचे मध्यभागी फोडून घ्यायची आणि अगदी बटाट्याचे सारण भरून घ्यायचे. छान प्रकारे मी असं बटाट्याचं सारण भरून घेते पुरीमध्ये आणि आपली व्हाईट बुंदी थोडीशी टाकायची, शेव टाकायची आणि लगेच मी ही पाणी टाकून घेणार आहे. छान प्रकारे असं पाणी टाकून घेतलेली मी आता आणि वरून अगदी कांदा, टमाटा, शेव असं सगळं टाकून घेणार आहे मी. बघू शकता तुम्ही अगदी आपली खाण्यासाठी ती पाणीपुरी अगदी रेडीच झालेली आणि अशा प्रकारे गार्निशिंग करून घ्यायची. अगदी छान परफेक्ट अशी पाणीपुरी झालेली. चला तर इथे आपली पाणीपुरी अगदी परफेक्ट रेडी झालेली. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की जरूर ट्राय करा. अगदी छान लागते. रेडीमेड अगदी पाणीपुरी आपण पाकिट अगदी मार्केटमधून आणल्यावर असं पण छानच लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा.